तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. चला म्हणलं बाहेर वगैरे ग्राउंडवर चक्कर मारावं, त्यासाठी आपली पोरं वगैरे बाहेरच बसलेले होते सर्वजण. कॉलेज वगैरे सुटलं. हर्षल भाऊचा नमस्कार घेऊन घ्या मग एकदा. मग काय बाकीचे सर्व पोरं बसले होते, आदित्य भैया, विवेक वगैरे आपले सगळे. आदित्य भैया हसत होते, अरे ब्लॉग बनवावं लागला का म्हणे. आता येऊ कोण असं तोंड करून बसला. म्हणलं काय झालं तर म्हणे स्कॉलरशिपचा फॉर्म नाही भरला, चला म्हणे डॉक्युमेंट वगैरे जायचं काय ना काही प्रॉब्लेम असेल म्हणलं. मग आता हे एवढं टेन्शनमध्ये दिसत, चला म्हणलं देवाचं दर्शन वगैरे घ्यावं आपल्या अनितसाठी. मग ते दर्शन घ्यायसाठी आलो आम्ही सगळेजण. हे तर पहिलेच होते युवानंद वगैरे काही विषय नाही म्हणलं. आणि आपले रवी भाऊ तर डायरेक्ट नारळ फोडत होते बाई अनितसाठी, काही विषय नाही म्हणलं. मग काय आम्ही सर्वजण बसलो इथं. बसल्यानंतर पाकशी निवांत लगेच देवासाठी देवा पुढं हात वगैरे जोडत होते, काही विषय नाही म्हणलं. हर हर महादेव म्हणलं युवानंद पी हर हर महादेव म्हणे. मग काय दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही चाललो हॉस्टेलकडं. हॉस्टेलवर आल्यानंतर पाहिलं तर आपले गाव शेजारचे मित्र इथंच बसलेले होते, काही विषय नाही म्हणलं. आणि हे रूममध्ये आल्यानंतर पाहिलं श्लोक पाठ करत, अरे काय राव म्हणलं, श्लोक 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 येडं झालं सगळं डोकं म्हणलं त्या श्लोक. काही विषय नाही, मग करत लागेल अभ्यास आहे म्हणलं आपलं. मग काय चाबी वगैरे घेतली. आता तुम्ही म्हणसान कुठं चालला चाबी वगैरे घेऊन. चाबी कशाची आहे, चाबी गाडीचीच आहे ना. मग काय आपली पियुष भैया वगैरे होते सोबत. पियुष भैयाला म्हणलं मला दाखवतो. पियुष भैया म्हणे नाही मी दिसलं पाहिजे म्हणे. काही विषय नाही म्हणलं, बाबा तू दाखव. मग त्यात काय तो दाखवलं काय, मी दाखवलं काय. मग काय हायवे रोडवर लागलो. हायवे रोडवर लागल्यानंतर पियुष भैयाला म्हणलं व्हिडिओ बंद कर. पियुष भैया तरी बंद करत नव्हती. चला म्हणलं काही विषय नाही. मग काही तर कसं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण आलो पवन भाऊला घ्यायला बस स्टँडवर. मग पवन भाऊ वगैरे आले होते, काही कारणास्तव ते घरी गेले होते लई दिवसाचे, त्याच्यामुळं मग काय पवन भाऊला घेतलं. पवन भाऊ उदास दिसत होते, घरची आठवण येत होती पवन भाऊला. चला म्हणलं आम्ही हसत होतो येड्यावानी. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.